नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना महानगरपालिकेत 30 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरात यांनी प्रशासनावर विविध प्रश्नांवरून जोरदार टीका केली आहे। शहरातील प्रलंबित कामे, निधीचे नियोजन आणि भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं होतं। यावेळी सभेत बोलताना खरात यांनी मोती तलावातील तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला। मागील 15 वर्षांपासून आंबेडकरी समाजाकडून या पुतळ्याची मागणी होत असून अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही असंही त्यांनी सांगितलंय। या संदर्भात महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसेच या विषयावर येत्या 6 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांकडून खुलासा मागवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। याशिवाय दिव्यांग कल्याण योजना, रुग्ण सुधार योजना, मागासवर्गीय कल्याण, महिला व बाल कल्याण तसेच समाज कल्याण विकास योजनांसाठी अर्थसंकल्पात प्रत्येकी 1.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी ती अपुरी असल्याचं त्यांनी सांगितलंय। या योजनांसाठी निधी वाढवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांचा विषय उपस्थित करताना त्यांनी सांगितले की या जागा महानगरपालिकेसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असताना त्याची भ्रष्ट पद्धतीने विल्हेवाट लावली जाते। संबंधित जागांबाबत किती न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहे, त्यासाठी नियुक्त वकील कोण आहेत आणि सध्याची स्थिती काय आहे याची माहिती मागितली असता प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे। तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणीही खरात यांनी यावेळी केली। या सभेत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा रंगली असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। 5% हे दिव्यांगासाठी राखीव ठेवलेले असतात आणि त्या 5%चा जर आपण हिशोब केला तर ते 5% होतात 23,40,23,365। दिव्यांगासाठी एवढा निधी हवा असताना केवळ 1.5 कोटीची तरतूद केलेली आहे। आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजना याच्यासाठी महानगरपालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या 5% असावे लागतात। ते सुद्धा एकतर यांच्या हिशोबाने जर 11 कोटी सुद्धा 11,29,62,440 होतात किंवा 23,40,12,365 होतात। आणि महिला बाल कल्याण साठी जे आहे म्हणजे 5% असताना केवळ 1.5 कोटी फक्त यांना दिलेले, म्हणजे ही जी आहे तर मागासवर्गीय लोकांची देखील फसवणूक आहे, ही दिव्यांग लोकांची देखील फसवणूक आहे आणि ही बाल विकास सुद्धा फसवणूक आहे। म्हणजे 5%चा कुठेही हिशोब केलेला नाहीये। एकूण उत्पन्नाच्या 5% हे मिळालं पाहिजे। हे चुकीचे। जालना शहरातील सेंट मेरी इंग्लिश स्कूल परिसरात काल मध्यरात्री भीषण अपघात घडलाय। जिंतूरवरून शिर्डीकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सुरेश भगवान पालवे आणि अविनाश नारायण लोंढे अशी मृतांची नावे असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। जालना शहरातील सेंट मेरी इंग्लिश स्कूल जवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडलाय। जिंतूरवरून शिर्डीकडे निघालेल्या आयशर ट्रकचा चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळलाय। धडक इतकी भीषण होती की ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाही सुरू केली आहे। या अपघातात मृत्यू झालेल्या सुरेश भगवान पालवे आणि अविनाश नारायण लोंढे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। काल रात्री उशिरा जिंतूर ते शिर्डी जाणारे एक आयशर ट्रक, मोठी गाडी आहे ट्रक, तो झाडाला धडकलेला आहे आणि त्याच्यात 2 इसम नावे सुरेश भगवान पालवे राहणार मानकेश्वर जिंतूर आणि अविनाश नारायण लोढे राहणार वय 29 वर्ष राहणार डुकरी पिंपरी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे असा आपल्याला एमएलसी प्राप्त झालेली आहे आणि एमएलसी वरून आपण एडी दाखल केलेली आहे। पुढील तपास गायकवाड मॅडम करत आहेत। जालना शहरासाठी 30 मार्च हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलाय।
नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। तब्बल 468 कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पातून शहराच्या विकासाचा मोठा रोडमॅप समोर आला असून जालनेकरांच्या मूलभूत गरजांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। महापौर वंदना मगरे यांनी या अर्थसंकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदा सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे शहराच्या विकासाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या 468 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक भर पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि पथदिवे या अत्यावश्यक सेवांवर देण्यात आली आहे। शहरातील वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता पाणी पुरवठा व्यवस्थेच्या मजबूतीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर स्वच्छ शहर ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमांसाठी निधी राखीव ठेवण्यात आलाय। आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन सुविधा आणि सुधारणा यावरही भर देण्यात आलाय। रात्रीच्या वेळी शहर अधिक सुरक्षित आणि प्रकाशमान व्हावे यासाठी पथदिव्यांच्या कामांसाठी देखील विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे। महापौर वंदना मगरे यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प जालना शहराच्या सर्वांगीण विकासाचा पाया ठरणार असून आगामी काळात शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न राहणार आहे। जालना महानगरपालिकेचा हा अर्थसंकल्प असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत 468 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही यावेळी सांगण्यात आलंय। संकल्प आहे आणि यामध्ये जालनावासियांना काय मिळणार आहे? आज 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि यामध्ये सर्व यांना समानतेचा हे होईल। सर्व कल्याणकारी योजना असतील, बाल कल्याण असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, या सर्व याच्यावर बजेटचे जे असेल हा पूर्ण विस्तार व्यवस्थित होईल। यामुळे जालनावासियांना किती दिलासा मिळेल आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल? प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल व जालना शहराचा या अर्थसंकल्पामुळे पूर्ण जालनाचा चेहरा मोहरा बदलेल। सर्वाधिक जास्त फोकस हा कोणत्या गोष्टीवरती राहणार आहे? रस्ते, स्वच्छता आहे आणि स्ट्रीट लाईट आहे आणि बाल कल्याण असेल, दिव्यांग असेल, मागासवर्गीय कल्याणकारी योजना असेल, अशा सर्व योजनेचा त्यावर विचार केला जाईल। सर्व सदस्यांना जालना शहराच्या विकासाकरिता एकजूट व्हावं असं ते आवाहन तुम्ही करणार आहात? हो, नक्कीच। यामध्ये जालनावासियांना काय मिळालं आहे आणि किती कोटी तरतूद करण्यात आली अर्थसंकल्पात? आज जालना शहराचा बजेट सादर झालेला आहे जीबी मध्ये। त्याच्यामध्ये 468 कोटीचं बजेट सादर झालेलं आहे आणि वेगवेगळे हे जे हेड्स आहेत प्रत्येक हेडमध्ये बजेट देण्यात आलेलं आहे। त्याच्या सविस्तर सूचना इथे टिप्पणी आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते। साधारणतः यामुळे जालनाचे जे रस्ते आहेत ते काही मोठे होतील का? स्वच्छतेवर किती भर दिला आहे? प्रत्येक हेडमध्ये काही ना काही निधी देण्यात आलेला आहे आणि आता यापुढे जीबी मध्ये ठेवून कुठे निधी एक्झॅक्टली द्यायचे आहे ते आम्ही ठरवणार। एक प्रश्न मॅडम, शनिवारी आपण 10 क्विंटल कॅरीबॅगवर कारवाई केली, ते आपल्या भांडार कक्षामध्ये जमा झालेले, नेमकी ते कुठे आणि कसं बाहेर ठेवता येतं का? बाहेर ठेवले का? नाही, भांडार कक्षात जमा झालेले आम्ही भांडार कक्ष अधिकाऱ्यांनी विचारलं। स्वच्छता निरीक्षकचे जे कार्यालय आहे तिथे ते ठेवण्यात आलेले आहेत, कारण आपल्या ऑफिसमध्ये जागा खूप कमी आहे। भांडार कक्ष हा, पण भांडार कक्ष मध्ये पण खूप गोष्टी ऑलरेडी आहे ना, म्हणून हे जे कारवाई आहे अशी कारवाई तर होत जाणार। तर आम्ही स्वच्छता आमचे निरीक्षक जे असतात त्यांच्या कार्यालयामध्ये आता जमा केलेले आहे, ते होणार आहे जमा। जालना तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांनी SIR करून मतदान यादीतील नावाची खात्री करावी। 2 ठिकाणी असलेले मतदार यादीतील नाव फॉर्म क्रमांक 7 भरून कोणत्याही एका ठिकाणी ठेवावे, जेणेकरून SIR झाल्यानंतर कोणत्याही एका ठिकाणी मतदार यादीत नाव राहील आणि मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही। तसेच SIR बाबत पसरलेल्या गैरसमजापासून दूर राहून प्रशासनाला आणि BLOंना सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केलं आहे। पाहूयात त्या काय म्हणाल्या। मॅडम, काय सांगणार की SIR संदर्भात अनेक संभ्रम नागरिकांमध्ये आहे। 31 तारीख म्हणजे आजची तारीख की शेवटची आहे असं सांगितलं जात आहे। काय सांगणार, कधीपर्यंत ही SIR ची प्रक्रिया चालणार आहे, किती महिन्यांचा कालावधी आहे आणि शेवटची तारीख कधी असणार?
31 तारीख ही आपण यासाठी दिली होती की जास्तीत जास्त काम व्हावं, लोकांनी पुढे यावं आणि BLOंनी सुद्धा काम करावं. परंतु शाळेच्या एक्झाम असल्यामुळे बरेचसे शिक्षक कर्मचारी असल्यामुळे आपल्याला त्यांना पूर्ण वेळ या कामासाठी घेता आलं नाही. त्यामुळे याची मुदत पुढे चालू राहणार आहे आणि म्हणूनच आम्ही शनिवार रविवार कॅम्प लावलेला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पूर्ण वेळ SIRचं काम अजूनही आपल्या राज्यात अद्याप सुरू झालेलं नाही. ज्यावेळेस सुरू होईल त्याची पूर्वतयारी म्हणून आपण हे जास्तीत जास्त मॅपिंग करून घेतो आहे. कारण मॅपिंग जर झालं तर आपल्याला कमी मतदारांना या नोटीस देऊन 16 पुरावे मागण्याची गरज पडेल. साधारण किती दिवसांचा कालावधी असेल किंवा किती महिन्यांचा असेल? साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी असेल जेव्हा हे SIRची पूर्ण प्रक्रिया फुल टाइम सुरू होईल त्यावेळेस. मॅडम, SIRच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अजूनही जनजागृती नाही, त्यामुळं बऱ्याच अडचणी काही राज्यामध्ये येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जालना तालुक्यात, जालना जिल्ह्यात काय तयारी केली प्रशासनाने? प्रशासनाची तयारी म्हणजे सर्व भागांमध्ये यादी भाग जे आहेत BLO नेमलेले आहेत. काही ठिकाणी BLOंच्या अडचणी होत्या तर आपण जे BLO काम करत नव्हते किंवा जॉईन झाले नाही त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी नवीन BLO नेमण्याची प्रोसेस चालू आहे. असे आपले 6 पार्ट फक्त राहिलेले आहेत ज्या ठिकाणी BLO नेमायचे आहेत. बाकी अडचण ग्रामीण भागात येत नाहीत, कारण ग्रामीण भागामध्ये SIR मध्ये प्रत्येक मतदाराला ओळखतात लोक एकमेकाला. परंतु शहरी भागामध्ये हा प्रॉब्लेम येतो आहे. तर शहरी भागामध्ये आम्ही शनिवार रविवार कॅम्प लावत आहोत. SIR साठी माझी सर्व जनतेला एवढीच विनंती राहील की SIR म्हणजेच काय, तर मतदार यादीत तुमचं जे नाव आहे त्याची पडताळणी करणं चालू आहे. की तुमचं मतदार यादीत कुठेही भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी नाव ठेवणं आवश्यक आहे. आणि यासाठी तुमचं जर 2 ठिकाणी नाव असेल तर तुम्हाला ज्या मतदारसंघात नाव ठेवायचं आहे त्या मतदारसंघात मॅपिंग केलं जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी अनमॅप करून 7 नंबरचे फॉर्म भरून घेतले जातील. म्हणजेच तुमचं त्या ठिकाणचं नाव वगळलं जाईल. त्यासाठी मतदारांनी पुढे होऊन येणं आवश्यक आहे की स्वतःचं नाव कोणत्या मतदार यादीत ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर मग त्यांचं मतदार यादीतून नाव वगळलं जाईल. आता ज्यांच्याकडे BLO आले नाहीत किंवा अजून पोहोचले नाही तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. SIR हे प्रत्येकाचं होणार आहे आणि ज्या वेळेस काही जणांचं मॅपिंग जर झालं नाही तर त्यांच्याकडून आपण 16 पुरावे मागवणार आहोत. त्या पुराव्यानंतर निर्णय घेतला जाईल की त्यांचं मतदार यादीत नाव ठेवायचं किंवा नाही ते पुरावे बघून. तर त्यामुळे कोणीही मतदारांनी घाबरून न जाता BLOंना सहकार्य करायचं आहे की ज्यावेळेस BLO तुमच्या घरी येतील तर त्यांना तुमचं 2002च्या मतदार यादीत नाव होतं की नाही ते तर पाहून सांगणारच आहेत, परंतु त्यांना माहिती द्या. जे BLO विचारतील त्यांना माहिती द्या. कारण बऱ्याच ठिकाणी BLO जात आहेत तर BLOंचा अनुभव असा येतोय की BLOंना मतदार सांगतात की आम्हाला गरज नाही किंवा आम्हाला करायचं नाही. तर असं न करता तुम्ही तुमची माहिती मतदार यादी संबंधात द्या. त्याचप्रमाणे महिला मतदारांच्या बाबतीत 2002ला बऱ्याच महिलांचं नाव हे त्यांच्या माहेरकडचं नाव असू शकतं, सासरी राहणार नाही. तर त्यावेळेस त्यांचं नाव हे वेगळं राहणार, आडनाव आणि वडिलांचं नाव. आणि आता त्यांचं आधार कार्ड जे आहे किंवा आता जिथं मतदार यादीत नाव आहे ते त्यांचं सासरकडचं नाव राहणार. तर अशा परिस्थितीत त्यांनी माहेरकडची जी माहिती आहे ती या आपल्या घरी आलेल्या BLOंना द्यावी किंवा तिकडच्या BLOंची माहिती द्यावी. तिकडच्या BLOंकडून त्यांनी ती माहिती घेऊन आपलं नाव द्यावं, जेणेकरून त्यांच्या माहेरच्या नातेसंबंधाशी त्यांचं नाव मॅपिंग केलं जाईल. जरी कोणाच्या आईवडिलांचं नाव मतदार यादीत नसेल तरी तुमच्या आजोबा यांच्याशी सुद्धा मॅपिंग केलं जातं. त्यामुळे कुणीही असं समजू नये की माझं मतदार यादीत नाव नव्हतंच 2002 मध्ये म्हणजे आता माझं नाव वगळलं जाईल. तर तसं नाही आहे. त्या बाबतीत आपण 16 पुरावे बघून तुम्हाला नोटीस येईल. प्रत्येक मतदाराला ज्यांचं मॅपिंग होणार नाही अशा मतदारांसाठी नोटीस येईल आणि त्यानंतर त्यांचा निर्णय घेतला जाईल. तर माझी सर्व मतदारांना एवढीच विनंती राहील की BLOंना सहकार्य करा. आणि काही ठिकाणी आम्ही कॅम्प लावत आहोत की ज्या ठिकाणी बऱ्याच आपल्या शहरातल्या नगरसेवकांची आणि सामान्य नागरिकांची मागणी आहे की BLO आम्हाला भेटत नाही. तर अशा वेळेस आम्ही आता शनिवार रविवार आहेत त्या एरियामध्ये जिथून मागणी आलेली आहे त्या एरियामध्ये आपण कॅम्प लावत आहोत. इतर ठिकाणी BLO हे घरोघरी जातील. SIRची प्रक्रिया साधारण किती दिवस राबवली जाणार आहे आणि कॅम्पचा कालावधी किती असणार, किती दिवस तुम्ही कॅम्प लावणार? कॅम्प शनिवार रविवार आपण लावणार आहोत, कारण सध्या आपले BLO बऱ्याच प्रमाणात कर्मचारी आणि शिक्षक आहेत. शाळेलाही अजून सुट्ट्या लागलेल्या नाहीत. सुट्ट्या लागल्यानंतर मात्र आपला पूर्ण दिवस म्हणजे रोजच राहील कॅम्प. फक्त आता शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आपण शनिवार रविवार कॅम्प लावतो.
जालना जिल्ह्यात सुमारे 30 वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यापैकी सध्या 27 वाळू घाटांचा उपसा सुरू असून पर्यावरणीय नियमांना अनुसरून वाळू घाट दिलेल्या एजन्सीला प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. मात्र या नियमांना फाटा देत अनेक वाळू घाटात थेट जेसीबीने उपसा होत असल्याने पर्यावरणीय समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही वाळू घाटात सर्रास जेसीबींचा वापर पाहायला मिळतोय. जालना जिल्ह्यातील 30 वाळू घाटांचा लिलाव करून जिल्हा प्रशासनाने हे वाळू घाट उपसा करण्यासाठी संबंधित एजन्सीला खुले करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी 27 वाळू घाटात एजन्सीद्वारे वाळूचा उपसा सुरू आहे. त्यापैकी बहुतांश वाळू घाटात पर्यावरणीय नियमांना फाटा देत थेट जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा केला जातोय. प्रशासकीय महसूल नियमानुसार वाळू घाटातील वाळू उपसा हा मजुरांच्या सहाय्याने करण्याची अट आहे. मात्र असे असताना देखील परतूर तालुक्यातील सांगतपुरी आणि अंबड तालुक्यातील बठाण यासह काही गावातील वाळू घाटात सर्रासपणे जेसीबीद्वारे वाळू उपसा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे लेखी तक्रार करून वाळू घाटातील जेसीबीचा वापर थांबवण्याची विनंती केली होती. मात्र महसूल प्रशासनातील काही मॅनेज अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली जात असून सर्रास जेसीबीच्या सहाय्यानेच वाळू उपसा होत असल्याचे व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सीवर जिल्हाधिकारी अशिमा मित्तल काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. साहिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट MC न्यूज जालना. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतीय जैन संस्था जालना द्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 विमोचन तसेच विवाहयोग्य उमेदवार सूची विमोचन आणि निशुल्क वितरण यासह महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यासह सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय कार्यक्रम. दिनांक 5 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10 वाजेपासून. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक सकल जैन समाज, जिल्हाध्यक्ष हस्तिमलजी बंब, उपाध्यक्ष नरेंद्र मोदी, सचिव ॲडव्होकेट अभय सेठिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा.
सदगुरु नाथ की सदा जय हो। भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव के उपलक्ष्य में सकल जैन समाज को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। श्रीमती कमलाबाई जुगराज जी दुग्गड़, श्रीमती कमलाबाई कुमचंद जी छाजड़ यवतमाल निवासी, श्रीमान संजय जुगराज जी दुग्गड़, सौ वंदना संजय दुग्गड़, लोकेश संजय जी दुग्गड़, शुभम जी सुनील जी नहार, कंवर साहब, श्रीमती सेजल शुभम जी नहार, इनके परिवार की तरफ से सकल जैन समाज को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। आनंद जड़ी बूटी आयुर्वेदिक भंडार, जालना।